सध्या आपल्या राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती कशासाठी? तर 30 वर्षापूर्वी कागदपत्रांची अफरातफर खोट्या सह्या करून त्या ठिकाणी गरिबांचे घरं मिळवले, अशा पद्धतीचा काहीतरी तो प्रकार होता. तर त्याच्यामध्ये त्यांना 2 वर्षाची सजा सुनावली आणि त्यांच्या 2 वर्षाच्या सजा सुनावल्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी स्थगितीसाठी सुनावणी झाली आणि त्या स्थगितीसाठीच्या सुनावणीवर नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं जे काही निरीक्षण नोंदवलेलं आहे ते अजब आहे, गजब आहे, लोकशाहीच्या विरोधातलं आहे आणि ते वर्णन करणार आहे की पैसा असला की कायदा झुकतो, पैसा नसला की कायदा सरळ वागतो. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. ते निरीक्षण असं नोंदवलेलं आहे त्या जज महोदयांनी. तर ते असं म्हणाले आहेत की माणिकराव कोकाटे यांना त्या ठिकाणी वारंवार जनतेनं निवडून दिलेलं आहे. आता अरुण गवळीला सुद्धा जनता निवडून देते, ते तर जेलामध्ये असतात, बरोबर. ठीक आहे, मग माणिकराव कोकाटेंना जनतेनं वारंवार निवडून दिलेलं आहे, जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यांना सध्या कॅबिनेट मंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्यांना राज्यामध्ये काम करण्याची संधी आहे, जनतेची सेवा करण्याची संधी आहे आणि आताच जर त्यांना शिक्षा सुनावली तर त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये परत निवडणूक घ्यावी लागेल आणि परत निवडणूक जर घ्यावी लागली तर त्या ठिकाणी पैशाचा अपव्यय होईल, अशा पद्धतीचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे. आता माझ्यासारख्यानं न्यायालयावर बोलू नये असा त्या ठिकाणी एक स्वतःचाच एक नियम असतो, स्वलिखित नियम असतो. परंतु न्यायालय जर आमच्या अण्णाभाऊ साठेंनी सांगितल्याप्रमाणे वागायला लागलं, काय सांगतात अण्णाभाऊ साठे? तर ते म्हणतात की ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, इथली न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली. परत एकदा, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, इथली न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणापुढं, कारण की ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली, ही व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. अशा पद्धतीचं जर होत असेल तर माझ्यासारख्यांना बोलल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय राहत नाही. कोर्टाचं काम काय आहे? तर तो न्याय देणं, उचित न्याय देणं. गुन्हेगारानं जर गुन्हा केला असेल तर त्यांना गुन्हाच म्हणणं हे काम न्यायालयाचं आहे. इतर राज्याच्या खर्चामध्ये न्यायालयाला तोंड घालण्याचा अधिकार नाही. हा मला संचार स्वातंत्र्यामध्ये न्यायालयावर बोलण्याचा अधिकार आपल्या संविधानात दिलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे काय? एवढंच न्यायालयाला जर वाटतं तर त्या नाशिकच्या सत्र न्यायालयाच्या जजनं सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन एखादी पिटिशन दाखल करावी आणि त्यांना असं म्हणावं की जर बाबा आपण 5 वर्षाच्या निवडणुकीसाठी आपल्याला जवळपास 5,500 कोटी रुपये खर्च येतो, तर मग त्या न्यायाधीशांना उद्या असं म्हणावं की कशाला 5 वर्षाला निवडणुका घेता, 10 वर्षातून एकदाच निवडणूक घ्या, आपले 5,500 कोटी रुपये वाचतील, 10 वर्षात 2दा निवडणुका होतात, 1100 कोटी रुपये जातात, जर एकदाच निवडणूक घेतली तर 5,500 मध्ये होईल. अशा पद्धतीचे ते उद्या बोलू शकतात. याला काय अर्थ आहे का? आम्हाला अनेक ठिकाणी वाचायला आणि शिकायला असं मिळालेलं आहे की हे न्यायालय नावाचं जे इंजिन आहे ते इंजिन भावनांच्या वाफेवर चालत नाही, ते तथ्याच्या आधारे चालतं. परंतु इथं भावनांचा विचार करताना हा जज दिसतो आहे, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे श्रीमंताला एक न्याय, गरीबाला एक न्याय, अशा पद्धतीनं जर कोर्ट वागायला लागलं तर मग ही लोकशाही त्या ठिकाणी विहिरीत डुबलेली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करा. धन्यवाद.